शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील श्री गजानन महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेले गाव. गजानन महाराज हे दत्तात्रय परंपरा म्हणजे संप्रदायाचे भारतीय गुरु मानले जातात. त्यांचा जन्म हा निश्चित असा कोणालाही माहिती नाही, परंतु पहिल्यांदा साधारणतः त्यांना त्यांच्या वयाच्या 30व्या वर्षी म्हणजेच 23 फेब्रुवारी 1878ला प्रथमतः ते दिसले आणि त्या दिवसापासूनच त्यांचा प्रकट दिन त्यांचे भक्तगण हे 23 फेब्रुवारीला साजरा करतात. परंतु त्यांनी त्यांची पुण्यतिथी ही ऋषीपंचमीच्या दिवशी त्यांचे भक्तगण मानतात. थोर संत होते आणि त्यांनी भक्तीचा मार्ग हा सर्व लोकांना दाखवून दिला. जे की रंजले गांजले लोक होते त्यांना कशा प्रकारे जीवनाची उन्नती करता येईल आणि कशा प्रकारे वाईट लोकांना धडा शिकवता येईल याची त्यांनी महती करून दाखवली होती. असे हे थोर भारतीय संत ज्यांनी की भक्तीचा मार्ग दाखवला. गजानन महाराजांचे चरित्र हे दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय ग्रंथ यामध्ये सांगितलेले आहेत. 23 फेब्रुवारी 1878 दिवशी शेगाव येथे म्हणजे जिल्हा बुलढाणा येथे दिगंबर अवस्थेमध्ये देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते खाताना त्यांना प्रथमतः पाहिल्या गेलं. त्यावेळी दासगणू असं म्हणतात की कोण हा कोठीचा काहीच कळेना, ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे, साक्षात ही आहे परब्रह्म मूर्ती, आलीसे प्रचिती बहुतांना. याचाच अर्थ काय की हा कोण कुठला आहे काहीच कळेना, परंतु हा ब्रह्माचा ठिकाणा आपल्या कोणाला कसा सांगता येईल, कारण आपण खूप सामान्य आहोत त्या ब्रह्माचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी. आपल्या जीवाचं आणि शिवाचं मिलन नाही झाल्यामुळे आपल्याला अशा मोठमोठ्या ज्या महती असतात, मोठमोठे संत असतात ते आपल्याला समजू शकत नाहीत. साक्षात ही परब्रह्म मूर्ती आहे आणि ह्याची प्रचिती खूप लोकांना आलेली आहे असे दासगणू महाराज वरील श्लोकातून त्यांचं वर्णन करतात. महाराजांची आवड जर पाहिली तर महाराजांना झुणका भाकरी, मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या तसेच पिठी साखर ही खूप आवडत असे. महाराजांना सर्वप्रथम पाहिले ते कोणी तर बंकटलाल अग्रवाल आणि दामोदरपंत कुलकर्णी यांनी. महाराजांनी कर्ममार्ग, भक्ती मार्ग व योग मार्ग असे 3 मार्ग सांगितलेत. हे 3 मार्ग सर्वसामान्य लोकांना त्यांच्या जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करू शकतात असे महाराज म्हणायचे. कर्ममार्गामध्ये आपण आपल्या कर्माला नाही चुकलं पाहिजे, परंतु कर्ममार्ग करत असताना भक्ती मार्गाची देखील आपण वाट चुकावी लागते. ही जर भक्ती मार्गाची वाट चुकत असेल तर आपल्याला निश्चित प्रकारे जो आपल्या जीवनाचा आनंद परमोच्च लेवलचा म्हणजे जो सर्वोच्च आनंद असतो, ह्या ईश्वराचा जो परमानंद असतो त्याची आपली भेट होऊ शकत नाही. आणि योग मार्ग हा त्याहीपेक्षा पुढचा मार्ग असतो. ही एक सिद्धी असते. ही सिद्धी आपल्या प्रत्येकालाच प्राप्त करून घेणं आवश्यक आहे, कारण हा जीवात्मा ह्या आत्मज्ञानामध्ये जर प्राप्त करायचा असेल, या जीवात्म्याला योग्य प्रकारे मोक्ष जर प्राप्त करून द्यायचा असेल तर हे 3 मार्ग प्रत्येकाने अनुसरावेत असं त्यांना वाटायचं. गजानन महाराजांची समाधी ही त्यांनी केव्हा घेतली तर जेव्हा गजानन महाराजांना कळले की त्यांच्या अवताराचा किंवा समाधीची ही वेळ जवळ आली आहे, त्यावेळी ते हरिपाटलाला सोबत घेऊन पंढरीला गेले असे म्हटले जाते. आणि त्यांचा असा विचार होता की पंढरीला समाधी घ्यावी, परंतु विठ्ठलाच्या आज्ञेनुसारच त्यांनी शेगावला समाधी घेण्याचे निश्चित केलं. समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले की आम्ही आहोत येथे स्थित, तुम्हा सांभाळण्याप्रती सत्य, तुमचा विसर पडणे नसे. म्हणजे काय की आम्ही येथे स्थित आहोत आणि तुम्हाला सांभाळण्याप्रती आम्ही इथं सत्यवचनाप्रमाणे सामील आहोत. तुमचा विसर पडणे आम्हाला शक्य नाही. 8 सप्टेंबर 1910 रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी महाराजांनी समाधी घेतली. आजसुद्धा शेगावमध्ये गेल्यानंतर मंदिर आवारात, मंदिर परिसरात महाराजांच्या समाधीस्थळाजवळ गेल्यानंतर ह्याची क्षणाक्षणाला जाणीव होते की महाराज आज देखील तिथे आपल्यासोबत आहेतच आणि ते आपल्याला हे 3 कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योग मार्ग हे 3 मार्ग दाखवत आहात. हे आपण मार्ग अनुसरायला हवेत. जर हे सर्व आपण संतांचे विचार अनुसरले, जर आपण ह्या संतांचे सर्व कार्य जर अनुसरले तर आपल्या जीवनामध्ये नेहमी आनंदच खेळत राहील. गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये जरा क्षणभर विसावून पाहावं की किती शांतीचा,
किती एक मनाला अकल्पित होणारा आनंद प्राप्त होतो. अगदी एवढा आनंद प्राप्त होतो की असा आनंद कुठे जाऊन विकत घेणे देखील शक्य नाही. एवढी छान महती किंवा एवढी छान संगत सहवास हा त्या मंदिरात प्राप्त होतो. एवढेच नाही तर ह्या बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगावला विदर्भ पंढरी म्हणून देखील ओळखलं जातं. शेगाव संस्थानाचं जे गजानन महाराज संस्थान आहे त्यांचे अनेक प्रकारचे सेवा चालतात. निशुल्क बस सेवा चालते, वाहनतळ देखील निशुल्क आहे. त्याचप्रमाणे महाप्रसाद देखील तिथे मिळतो आणि त्यांचे भक्तनिवास आहेत. अत्यल्प खर्चामध्ये असलेले त्यांच्याकडे आनंद विहार भक्तनिवास आहे, विसावा भक्तनिवास आहे. अत्यल्प दरामध्ये भोजन व्यवस्था आहे, नाश्त्याची व्यवस्था, चहा पाण्याची व्यवस्था, निवास व्यवस्था केल्या जाते. हे सर्व मंदिर ट्रस्टतर्फे केलं जातं. बाळापूर रोडवर, बाळापूर शेगाव रोडवर जवळपास मंदिरापासून 2.5 किलोमीटर अंतरावर आनंद विहार आहे. त्याचप्रमाणे तिथं विसावा देखील राहण्यासाठी निवासाची व्यवस्था केलेली आहे. मुंबई जवळचं रेल्वे स्टेशन जर कोणतं असेल तर ते म्हणजे शेगाव रेल्वे स्टेशन आहे. तसेच अकोला देखील जवळचं रेल्वे स्टेशन आहे. मुंबई, भुसावळ, नागपूर या रेल्वे ट्रॅकवर हे रेल्वे स्टेशन येतं. शेगावचं प्रसिद्ध म्हणजे काय तर प्रसिद्ध असलेली ही कचोरी आहे, जिला की शेगाव कचोरी म्हणून ओळखल्या जाते. हिला ISO मानांकन देखील प्राप्त झालेलं आहे. अशा प्रकारे शेगावमध्ये गेल्यानंतर आपल्याला व्यंकटलालचं घर पाहता येतं, जिथे की आपल्याला महाराज प्रथमतः दिसले होते. आणि मंदिर परिसर पाहून त्याच प्रकारे तिथे असलेलं एक लक्ष्मीचं देखील मंदिर आहे, ते महालक्ष्मीचं मंदिर देखील आपल्याला तिथं पाहता येतं. अशा प्रकारे शेगाव हे मनाला तृप्ती करून देणारं एक तीर्थस्थान आहे, एक तीर्थक्षेत्र आहे. गणगण